कितीही कामे केली तरी घरातली कामे ही काही संपतच नाहीत. सायंकाळची कामे इथे माझी आता चालू झाली. घरातले सर्व काही स्वच्छ अशी घरं झाडून घेतले. ओटा पण स्वच्छ केला. दुपारीच ओटा क्लीन केला होता स्वयंपाक झाल्यानंतर. परत नंतर पण त्याला थोडंसं स्वच्छ करून घेतलं. जे काही भांडे होते घासून ठेवलेले केलेले ते भांडे पण इथे लावून घेतले. म्हणजे ही सर्व कामे अगोदर केली ना आपण की म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आपल्याला एवढं काही टेन्शन येत नाही. पटकन आपला स्वयंपाक होऊन जातो आणि त्यानंतर मस्त मी स्वतः पण अशी एकदम छान फ्रेश झाले. म्हणजे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. श्रावणी शाळेतून आली आणि श्रावणीसाठी माझ्यासाठी आईने मात्र इथे खूप छान मस्त असा चहा बनवला. आस्था मला म्हणली, मम्मी आपण गच्चीवर जाऊन चहा घेऊन येऊया. मग त्यानिमित्ताने मी गच्चीवर गेले आणि मी थोडा फेरफटका पण मारला. खाली आली, मी देवाला दिवा पण लावून घेतला, दिव्याबत्ती वगैरे केली आणि ह्या सर्व गोष्टी करायला मला मनापासून खूप जास्त आवडतात. त्यानंतर मी बाहेर गेले आणि तुळशीचा दिवा पण मी घेऊन आले. तुळशीला दिवा पण मी लावला. आईला घरामध्ये तुळशी लावायला खूप आवडतात. बाहेर तुळस आहे, गेटच्यामध्ये तुळस आहे. जेवढ्या जास्त तुळशी असतील ना तेवढे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात आणि आपलं वातावरण हे खूप शुद्ध आणि खूप छान राहतं. आणि त्यानंतर मात्र मी कॅफेवर गेले. माझं कॅफेवर थोडंसं काम होतं. कॅफेवर रश तर होती, पण तिथं गेली पण माझं काम झालं आणि मला थोडीशी ग्रोसरी पण घ्यायची होती. तिथं पण मी आले आणि ग्रोसरी घेतली मी. आणि त्यानंतर मात्र मी घरी आले आणि श्रावणीला आणि आस्थाला मात्र मी इथं जेवण वाढून दिलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.